महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने परभणीतील नागरिक सुविधा वाचून वंचित असताना शासकीय कार्यालयातील अधिकारी यांना एसी मध्ये बसून काम करायचा अधिकार नाही आणि तसा शासकीय नियमही आहे, या संदर्भात मनसेच्या वतीने वारंवार पाठपुरावा करण्यात येत असून या संदर्भात विभागीय कार्यालय येथे सुद्धा मनसेने जिल्हा संघटक सोनू लाहोटी यांनी पाठपुरावा करीत परभणी येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील वातानुकूलित यंत्र काढण्यात यावे यासाठी विभागीय अभियंता यांचे पत्र आणले। मात्र परभणी येथील उपकार्यकारी अभियंता यांनी सदर आदेश मानण्यास नकार दिला। तेव्हा मनसे कार्यकर्त्यांच्या वतीने कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले। यावेळी मनसेचे जिल्हा संघटक श्रीनिवास लाहोटी, मानविसेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन टाक, शहर उपाध्यक्ष खंडू राऊत, शहर उपाध्यक्ष अविनाश गायकवाड, महाराष्ट्र सैनिक आनंद शिंदे समवेत बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्वरित काढून घेण्यात यावे। त्याच्यानंतर 2 महिने आम्ही पाठपुरावा घेतला। 21 तारखेला परत आम्ही ठिय्या आंदोलन केलं होतं। त्या अनुषंगाने त्यांनी सांगितलं की आमचे वरिष्ठ अधिकारी कार्यालयात नाही म्हणून आम्ही एसी काढू शकत नाही। त्याच्यानंतर मग 23 जुलैला परत दुसरं पत्र दिलं की आम्ही यांचे वरिष्ठ अधिकारी अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड यांना पत्र दिलं। मग मी म्हणलं मार्गदर्शनाची प्रत आहे, त्यांनी मार्गदर्शनाची प्रतही मला दिली। त्या अनुषंगाने काल मी दिनांक 28 तारखेला 28/7/2025 ला नांदेड येथे गेलो आणि तिथून ह्या मार्गदर्शनाची प्रत मागितली। त्यांनी लगेच मला मार्गदर्शनाची प्रत दिली। ही ती प्रत आहे। या प्रत मध्ये शेवटच्या 2 ओळी महत्त्वाच्या त्या वाचून दाखवतो। तरी सदर शासन निर्णयास आपण ज्ञात असताना प्रस्तुत कार्यालयाचे मार्गदर्शन मागविण्याचे प्रयोजन काय, खुलासा सादर करावा, तसेच संबंधितांच्या तक्रारीचे आपल्या स्तरावर निरसन करून अनुपालन अहवाल सादर करावा। म्हणजे यांच्या अधीक्षक अभियंता साहेबांना शासन निर्णय मान्य आहे पण यांना शासन निर्णय मान्य नाही असा यांचा अर्थ होतो। त्याच्यानंतर परत त्यांनी मला एक वेगळं पत्र दिलेले, त्याच्यात सुद्धा खालच्या 2 ओळी वाचून दाखवतो। परंतु प्रस्तुत कार्यालयाच्या पत्राची आपण अद्याप दखल घेतली नसून आपण जाणीवपूर्वक कालापयोग करीत असल्याची निम्न स्वाक्षरीकरांची खात्री झाली असून आपणा विरुद्ध कायदेशीर कारवाई का करण्यात येऊ नये, म्हणजे असे स्पष्ट ताशेरे ह्या कार्यालयावर यांच्या वरिष्ठ कार्यालयाने पत्र देऊन ओढलेले आहेत। मग त्या अनुषंगाने आज आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग येथे आलेलो होतो। आदरणीय हे कोणते कोरे साहेब कार्यकारी अभियंता हे तर नाहीयेत, ते तर काल फार म्हणत होते की तुम्ही कोण म्हणणार आहे, तुम्ही म्हणल्यावर आम्ही एसी नाही काढत वगैरे वगैरे। त्या अनुषंगाने आज शिंदे साहेबांची चर्चा झाली, तेही तसंच म्हणले त्यांची मानसिकता एसी काढण्याची अजिबात दिसत नाहीये। त्यांना शासन निर्णय वरिष्ठ कार्यालयाकडून मार्गदर्शन काय मी मागायला गेलो नव्हतो, वरिष्ठ कार्यालय ह्यांनीच मागवलं। ह्यांना वाटलं की हा लाहोटी काय करील, तिथून कसं आणील, त्या अनुषंगाने मी सगळं घेऊन आलेलो आहे। ह्यांचा आता पोपट झालेला आहे आणि ह्यांना हे एसी काढणं बंधनकारक आहे। तरी ह्यांनी एसी जर नाही काढले तर आमचं काय 21 तारखेला ठिय्या आंदोलन केलं, आजही करतोय आणि उद्याही करतोय आणि परवाही करणार। एसी निघेपर्यंत इथं ठिय्या आंदोलन करत बसणार। पोलीस प्रशासनाने ह्याची गांभीर्याने दखल घेण्यात यावी आणि सगळे आंदोलन सगळे माझे जे काही इथल्या ह्या कार्यालयाबाबत मी केलेले सगळं लोकशाही मार्गाने कागदावरची लढाई मी लढलेली आणि ती मी जिंकलेलो आहे। त्या अनुषंगाने ह्यांनी त्वरित एसी काढून घ्यायला पाहिजे असं आमचं मागणी आहे। त्याच्यासाठी आम्ही ही आंदोलन इथं सार्वजनिक बांधकाम विभाग इथे करत आहे। चालेल, जय महाराष्ट्र। नाही, अगोदर तर सगळ्यात प्राथमिक स्वरूपात एसी काढणं हा माझा मेन उद्देश आहे आणि त्याच्यानंतर मग आपण बघू ना नियमबाह्य एसी कोणी लावले, इतक्या दिवसाच्या लाईट बिलाचा खर्च कोण भरणार आहे, एसी साठी केलेला खर्च कार्यालयाने तुम्हाला म्हणजे तरतूद नसताना तुम्ही कुठून केला, अशा सगळ्या गोष्टी आहेत। आणि अगोदर एसी काढणं हे प्रायोरिटी आहे। त्याच्यानंतर आम्ही पुढचा टप्पा की ह्याचा खर्च झाला कसा आणि इतक्या दिवसाचं जे लाईट बिल जळालेलं आहे त्याचं काय, हा सुद्धा प्रश्न आम्ही ह्यांना विचारणार। सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात कोणाकोणाचे कॅबिन मध्ये एसी होते? अभियंता, उपकार्यकारी अभियंता, त्याच्या वरचे अजून आहे। टोटल ह्या बिल्डिंगची बाहेरून मी पूर्ण शूटिंग घेतली असता 7 एसी मला इथं आढळून आलेले आहेत। तसा त्या मॅपचा जो कॅमेरा असतो त्याच्यातून मी शूटिंग केलेली लॅटिट्यूड लँगिट्यूडच्या सगट। जय महाराष्ट्र, मी अर्जुन टाक, मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष परभणी। तर आपण एसी ह्याला काढायला काय सांगतोय तर हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे अधिकारी आहेत
हे एसीची थंड हवा खाऊन सुस्त झालेत आणि सुस्त झाल्यामुळे ह्यांना साईटवर जायला आळस यायला आहे आणि साईटवर जे काम चालू आहे शासकीय फंडातून तर त्याच्यामध्ये जे निकृष्ट दर्जाचं काम होतंय त्याकडं यांचं दुर्लक्ष होतंय. कशामुळे होतंय ते एसीची हवा खाऊन सुस्त झाल्यामुळे. तर आमची एवढीच मागणी की यांची एसी काढल्यानंतर त्यांना इथं गरमी होईल, हे बाहेर गार हवा खायला जातील आणि बाहेर गार हवायला खायला गेल्यामुळे यांना साईटवरचं निकृष्ट दर्जाचं काम दिसेल आणि ते चांगल्या दर्जाचं काम होईल आणि नागरिकांना चांगल्या सुविधा मिळतील. ह्याच एवढ्या हेच असा उद्देश मनात ठेवून आम्ही यांची एसी काढण्यामागं यांच्या मागं हात धुवून पडलेलो आहोत. तर आमची पोलीस विभागाला सुद्धा एवढी एकच मागणी आहे की जसं बिना परवाना एखाद्या गाडीत दारू पकडली तर त्याच्यावर कारवाई होते, तसेच ह्यांचे एसी बिना परवाना आहेत. बरं, हे ह्यांचा एकदाच खर्च नाही, एसी घ्यायचा खर्च तर ह्यांच्या तरतुदीमध्ये बसतच नाही. हे बसत नसताना सुद्धा हे दर महिन्याला मागच्या कित्येक वर्षापासून वीज बिल भरतात. हे वीज बिल कुठल्या पैशातून कोणाच्या पैशातून भरल्या जाते हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मी खंडू राऊत, उपशहराध्यक्ष मनसे परभणीतून. वेतन श्रेणी S30च्या नियमावलीनुसार बांधकाम विभागातले जेवढे कर्मचारी आहेत तेवढे एसी मध्ये बसलेले असल्यामुळे या वेतन श्रेणी S30च्या वेतन श्रेणीनुसार यांना परवानगी नाही एसी मध्ये बसण्याची. त्या अनुषंगाने आम्ही या कायद्यानुसार वेतन श्रेणीनुसार या कर्मचाऱ्यांची एसी काढण्याकरिता इथं हे आंदोलन मांडलेलं आहे.